भारतावर पुन्हा कोरोनाचं संकट. सिकांडा व्हेरियंटचा या देशात वेगानं प्रसार. काय आहेत लक्षणं आणि उपाय? पश्चिम आशियात युद्धाचा वणवा पेटला असतानाच कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं जगभरातील अनेक देशांमध्ये धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. या नवीन व्हेरियंटला सिकांडा असं नाव देण्यात आले असून अमेरिकेसह 20 देशात त्याचे रुग्ण आढळून आले. जगभरातील वेगानं पसरणाऱ्या कोरोनाच्या नव्या विषाणूंची लक्षणं आणि त्यावर लसींच्या होणाऱ्या परिणामांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते घशातील तीव्र खवखव हे BA.3.2 विषाणूचं प्रमुख लक्षण आहे. त्याशिवाय नाक बंद होणे किंवा सर्दी, सतत खोकला, ताप किंवा थंडी वाजणे, तोंडाची चव जाणे, थकवा, स्नायूंचं दुखणे, डोकेदुखी, मळमळ आणि उलट्या होणे, जुलाब लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणं दिसून येतात. या विषाणूवर लसीकरण कितपत प्रभावी ठरेल हा सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे. काही संशोधकांच्या मते सुदैवानं सध्या प्रचलित असलेल्या इतर विषाणूंपेक्षा BA.3.2 हा अधिक घातक किंवा जीवघेणा असल्याचे कोणतेही पुरावे अद्याप मिळालेले नाहीयेत. मात्र कोरोनाच्या नव्या जुन्या प्रकारापेक्षा या विषाणूवर होणारा लसीचा परिणाम तुलनेनं कमी असू शकतो. केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय की भारतात सध्या तरी या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्येत कोणतीही चिंताजनक वाढ झालेली नाहीये. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. विषाणूच्या बदलत्या रूपाचा मागोवा घेण्यासाठी जनुकीय तपासणीवर अधिकच भर देण्यात आलेला आहे. विशेषतः वृद्ध नागरिक आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक बूस्टर डोस घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. नागरिकांनी शक्यतो सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, स्वच्छतेच्या नियमांसह वारंवार हात धुणे गरजेचं आहे. कोरोनाची कुठलीही लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा असं आवाहन